गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. SM क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा, जिला आपण टॅट एक्झाम असेही म्हणतो, या एक्झाममधील अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. तर 2017 मध्ये झालेली जी टॅट एक्झाम आहे त्यामधील पेपर क्रमांक 1 म्हणजेच प्रश्नपत्रिका पहिलीमध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या संदर्भात आलेले अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की जे तुम्हाला येणाऱ्या टेट एक्झाम 2025 साठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. तर मग फर्स्ट क्वेश्चन आहे, सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने. ऑप्शन नंबर सेकंड आहे मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने. ऑप्शन नंबर थर्ड आहे नेहमी स्मित हास्य केल्याने. आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे ऑप्शन नंबर फर्स्ट व ऑप्शन नंबर थर्ड. तर या ठिकाणी आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ. म्हणजे बघा क्वेश्चन काय विचारलेला आहे, सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते. मग ऑप्शन नंबर फर्स्टचा जर विचार केला तर ऑप्शन नंबर फर्स्ट काय आहे, सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देऊन पण आपण काय करू शकतो, बुद्धिमत्ता पातळी उंचावू शकतो. आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे बघा, नेहमी स्मितहास्य करून देखील आपण काय करू शकतो, सामान्य स्थितीत एखाद्या अर्भकाची बुद्धिमत्ता पातळी उंचावू शकतो. म्हणून या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे? आता या ठिकाणी बघा ऑप्शन सांगितलेले आहेत. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे 60 ते 80. ऑप्शन नंबर सेकंड आहे 45 ते 55. ऑप्शन नंबर थर्ड आहे 20 ते 40. आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे 35 ते 65. आता जर ऑप्शनचा जर विचार केला तर या ठिकाणी क्वेश्चन असा असायला हवा होता की प्रारंभिक प्रौढ अवस्थेचा वयोगट काय आहे. मग प्रारंभिक प्रौढ अवस्थेच्या वयोगटाचा जर विचार केला तर आपण ऑप्शन काय सांगू शकतो, ऑप्शन नंबर थर्ड 20 ते 40. म्हणजे प्रारंभिक प्रौढ अवस्थेचा वयोगट काय आहे किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, तारुण्य अवस्था. तर या अवस्थेचा वयोगट कोणता आहे तर 20 ते 40 वर्ष. म्हणजे या ठिकाणी बघा क्वेश्चन नंबर जो सेकंड आहे तर तो क्वेश्चन पेपरमध्ये मराठीमध्ये देत असताना असा दिलेला आहे की प्रारंभिक बालावस्थेचा वयोगट काय आहे. आणि इंग्लिशमध्ये ज्यावेळेस तो ट्रान्सलेट केलेला आहे त्यावेळेस असा विचारलेला आहे की प्रारंभिक प्रौढ अवस्था किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, तारुण्य अवस्थेचा वयोगट काय आहे. मग ॲक्च्युली या ठिकाणी हाच क्वेश्चन विचारायचा होता की प्रारंभिक प्रौढ अवस्थेचा वयोगट काय आहे. म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन नंबर थर्ड 20 ते 40. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मोजमाप द्वारे घेतात. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे एखादा जे काय शिकला आहे त्या सर्वाची यादी बनवून. ऑप्शन नंबर सेकंड आहे एखाद्याने अनुभवलेल्या सर्वात कठीण शिक्षणाचे निरीक्षण करून. आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे शिकण्याचे नमुने बनवून जे शिकण्याची जवळजवळ प्रत्येक जणाला संधी मिळालेली आहे. आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे एखाद्या मज्जासंस्थेच्या संरचनेचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे. तर या ठिकाणी या क्वेश्चनचे आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर्थ. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जीन पियाजे हा मूळ मानसशास्त्र आहे. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे डच. ऑप्शन नंबर सेकंड आहे स्विस. ऑप्शन नंबर थर्ड आहे रशियन. आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे ब्रिटिश. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड स्विस. जीन पियाजे हा स्विस चा प्रख्यात मानसशास्त्र आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने याचा अनुभव घेतलेला असतो. ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेला आहे बालपणी आघात. ऑप्शन नंबर सेकंड आहे घरगुती हिंसाचार. ऑप्शन नंबर थर्ड आहे दादागिरी. आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे आपण पाहिलं बालपणी आघात झाला असेल किंवा घरगुती हिंसाचार असेल किंवा दादागिरी असेल तर या सर्वामुळे एखादं मूल काय करू शकतो, जगास धोकादायक जागा समजू शकतो. म्हणून ऑप्शन नंबर फोर्थ हे काय आहे, आपल्या क्वेश्चनचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शिक्षण मानसशास्त्रात याचा समावेश आहे.
ऑप्शन नंबर फर्स्ट आहे भावनिक, ऑप्शन नंबर सेकंड आहे सामाजिक आणि ऑप्शन नंबर थर्ड आहे संज्ञात्मक आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर या क्वेश्चनचं देखील आन्सर काय आहे? वरीलपैकी सर्व, ऑप्शन नंबर फोर्थ. म्हणजे शिक्षण मानसशास्त्रामध्ये भावनिक, सामाजिक आणि संज्ञात्मक या सर्व गोष्टींचा काय होतो? समावेश होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे अनुवंशिक आणि ऑप्शन नंबर सेकंड आहे वंश परंपरा, ऑप्शन नंबर थर्ड आहे फर्स्ट व सेकंड आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे कोणतेही नाही. तर व्यक्तिमत्व रचनेवर पाहिलं तर आपण पाहिलं तर व्यक्तिमत्व रचनेवरती अनुवंशिकता आणि वंश परंपरा हे दोन्ही घटक काय करत असतात? प्रभाव टाकत असतात. म्हणून ऑप्शन नंबर थर्ड हे काय आहे? आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे. किंवा ऑप्शन नंबर फर्स्ट आणि ऑप्शन नंबर सेकंड हे दोन्ही काय करत असतात? व्यक्तिमत्व रचनेवरती प्रभाव टाकत असतात किंवा पाडत असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. ऑप्शन नंबर फर्स्ट दिलेला आहे नुकतेच चालू लागलेले मूल, ऑप्शन नंबर सेकंड आहे किशोरवयीन मूल, ऑप्शन नंबर थर्ड आहे तरुण प्रौढ आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे नवजात. तर आपल्याला माहिती आहे 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती आपण काय म्हणून ओळखू शकतो? तर तरुण प्रौढ म्हणून ओळखल्या जाऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे सुडोलॉजिया फॅन्टास्टिका किंवा मायथोमॅनिया ही संज्ञा याचे वर्णन करण्यासाठी असते. ऑप्शन नंबर फर्स्ट आहे क्रिया, कल्पना, अनिवार्यता, ऑप्शन नंबर सेकंड आहे सोमग्न मूल, ऑप्शन नंबर थर्ड आहे हिंसक मूल आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट क्रिया, कल्पना, अनिवार्यता. म्हणजे सुडोलॉजिया फॅन्टास्टिका किंवा मायथोमॅनिया या ज्या काही संकल्पना आहेत तर यांचे वर्णन करण्यासाठी काय केलं जातं? क्रिया, कल्पना, अनिवार्यता यांचा वापर केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे खेळ व इतर गतिविधींमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याने यात सुधारणा होते काय? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे शारीरिक व सामाजिक विकास, ऑप्शन नंबर सेकंड आहे केवळ शारीरिक, ऑप्शन नंबर थर्ड आहे केवळ सामाजिक, ऑप्शन नंबर फोर्थ आहे वरीलपैकी सर्व. तर खेळ असेल किंवा इतर ज्या काही गतिविधी असतील तर यामध्ये सक्रिय सहभाग घेतल्यामुळे काय होत असतो? शारीरिक त्याचबरोबर सामाजिक विकास देखील होत असतो. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपल्या क्वेश्चनचं काय आहे? आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे पालकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा मुलाची स्वसंकल्पना उंचावू शकतात. तर हे ऑप्शन नंबर फर्स्ट आहे खरे, ऑप्शन नंबर सेकंड आहे खोटे, ऑप्शन नंबर थर्ड आहे निश्चित माहीत नाही आणि ऑप्शन नंबर फोर्थ आहे कधी कधी. तर आपल्याला माहिती आहे पालकांचे प्रोत्साहन आणि पाठिंबा असेल तर मुलाची स्वसंकल्पना उंचावू शकते. म्हणून हे विधान आहे ते काय आहे? खरे आहे. म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे काय आहे? या क्वेश्चनचं आन्सर आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2017मध्ये झालेली जी काही टॅट एक्झाम आहे तर या टॅट एक्झाममध्ये शैक्षणिक मानसशास्त्राच्या दृष्टीने प्रश्नपत्रिका फर्स्टमध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन आले होते ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा. थँक्यू.